सध्या आपण मुंब्र्यामध्ये आहोत आणि चौधरी कंपाऊंड आणि खान कंपाऊंडच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ठाणे महानगरपालिकेची कारवाई सुरू आहे। आतापर्यंत 4 इमारती पाडण्यात आल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आलेली आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही जर पाहिलं तर या बांधकामावरती ठाणे महानगरपालिकेचा हातोडा पडलेला आहे आणि डावीकडेही आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जे आहे ते या ठिकाणी अतिक्रमण विभागाच्या माध्यमातून कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे संपूर्ण यंत्रणा या ठिकाणी आता दाखल आहेत। आजूबाजूला जर आपण पाहिलं तर या इमारती येथे कशा उभ्या राहतात आणि या उभ्या राहेपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन करतं काय असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होतो। महत्त्वाचं म्हणजे सर्व प्रशासकीय यंत्रणा असेल, अतिरिक्त पोलीस दल असेल, सोबतच महाराष्ट्र सुरक्षा बलचे जवान असेल, सगळे या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे माध्यमांनाही पुढे जाण्यापासून जे आहे ते रोखलं जाते। पोलिसांच्या माध्यमातून जे आहे ते या ठिकाणी सांगण्यात येते, पुढे कोर्टाची लोक असल्यामुळे पुढे सोडलं जात नाही। त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ठाणे महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे सर्व कर्मचारी असतील, सोबतच ठाणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त असतील, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि ही कारवाई जी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु पुन्हा एकदा प्रश्न या ठिकाणी उपस्थित राहतो की एवढ्या मोठ्या इमारती उभ्या राहेपर्यंत ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी करतात काय असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतो। महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये कुठली आर्थिक उलाढाल होते का असाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होते, कारण की आर्थिक उलाढालीशिवाय एवढं मोठं बांधकाम उभं राहणं शक्यच नाही आहे। परंतु आता आपण बघू शकतो या ठिकाणी ही कारवाई जी आहे ती ठाणे महानगरपालिकेची पाहायला मिळते। मोठ्या प्रमाणात या परिसरातील नागरिक जे आहे ते खाली आलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण जर घर घेत असाल, एखादा गाळा घेत असाल तर ते अनधिकृत आहे का हे पाहावं, त्याच्यानंतरच तिथे घर किंवा आपला गाळा खरेदी करावा। आपण ज्या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण या गाळ्यावरती आपण बघू शकतो कारवाई करण्यात आलेली आहे। परंतु महत्त्वाचं म्हणजे या इमारती उभ्या राहेपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करतं असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होतो। आणि आता आपण या ठिकाणी जर पाहिलं तर अतिक्रमण विभागाचे अतिरिक्त आयुक्त पाटोळे असतील, सोबतच मनीष जोशी असतील, आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। आणि ही कारवाई कशा प्रकारे सुरू आहे आपण बघू शकतो, ते आपल्याला पाहायला मिळते। JCB असेल, सोबतच या परिसरातील आतापर्यंत 4 इमारती ज्या आहेत त्या जमीनदोस्त करण्यात आलेल्या आहेत। आणि मोठ्या प्रमाणात ही कारवाई या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी जे आहे ते माध्यमांना रोखण्यात आलेलं आहे। आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा या ठिकाणी थांबविण्यात आलेला आहे। ही कारवाई आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेची या ठिकाणी कशा प्रकारे सुरू आहे याचा आढावा जो आहे तो आपण घेत आहोत। आणि संपूर्ण घटनास्थळावरून ही दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे एवढ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहेपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करतं असा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होतो। आणि महत्त्वाचं म्हणजे या बांधकामात कुठलं घोडबंगाल आहे का, कारण की कुठल्या अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवाय जे आहे ते एवढ्या मोठ्या इमारती उभ्या राहू शकत नाही। या अधिकाऱ्यांवरती कारवाई होणार का असा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होतो। आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या लोकांनी इथे घरं घेतलेलं आपण आता जर पाहिलं तर खाली कारवाई सुरू आहे, आता या इमारतींवरती कारवाई सुरू आहे आणि वरती लोक जे आहे ते राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। आणि या लोकांचं काय, यांनी लाखो रुपये खर्च करून या परिसरात घरं घेतलेली आहे। आपण इथे जर पाहिलं तर हे बांधकाम या ठिकाणी जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। आणि हे बांधकाम मुळात उभं कसं राहतं, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात असा प्रश्न या ठिकाणी पुन्हा निर्माण होतो। आणि मोठ्या कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याशिवाय हे बांधकाम उभं राहतं का असा प्रश्न या ठिकाणी पुन्हा निर्माण होतोय। आणि या संपूर्ण बांधकामांमध्ये जे अधिकारी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणार का असा प्रश्न जो आहे तो ठाणे लाईव्हच्या माध्यमातून उपस्थित करतो। आणि महत्त्वाचं म्हणजे जी लोक घर घेऊ इच्छितात त्यांनी ते पहिलं पाहावं की ते अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत। आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे ही कारवाई जी आहे ती कधीही होऊ शकते। मुंब्र्यामध्ये मोठ्या प्रमाणात कौसाच्या पुढे असणारा हा चौधरी कंपाऊंड आणि खान कंपाऊंड परिसरात मोठमोठ्या इमारती येथे उभ्या राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। आणि आज ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाई या ठिकाणी सुरू आहे। आम्ही जेव्हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा पोलिसांच्या माध्यमातून माध्यमांनाही रोखण्यात आलेलं आहे आणि बोलतात की कोर्टाची माणसं तिथे आलेली आहेत, त्यामुळे माध्यमांनाही रोखलं जातं। त्यामुळे पुन्हा एकदा तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। मोठ्या प्रमाणात या परिसरातील स्थानिक असतील, मुंब्र्याचे रहिवासी असतील, हेही या ठिकाणी
खाली आले आपल्याला पाहायला मिळतात। ती संपूर्ण दृश्य आपण बघू शकतो। हे जे खाली आपल्याला गाळे पाहायला मिळतात तेही या ठिकाणी आपण बघू शकतो। त्यांच्यावरती JCBच्या माध्यमातून या ठिकाणी हे जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेची ही संपूर्ण यंत्रणा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळते। आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर पोलिसांच्या माध्यमातून या ठिकाणी रोखले जाते। अतिरिक्त आयुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, सगळे आपल्याला पाहायला मिळतात। ठाणे महानगरपालिकेची ही संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। JCBच्या माध्यमातून या ठिकाणी कारवाई करण्यात येते। महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। स्वतः आयुक्त जे आहेत ते या ठिकाणी उभे आहेत आणि या संपूर्ण कारवाईचा आढावा त्यांच्या माध्यमातून घेण्यात येतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे धातूरमातूर कारवाई न होता कायमस्वरूपी कारवाई होणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि या बहुमजली इमारती उभे राहेपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होते। परंतु आता आपण बघू शकतो नेमकी ठाणे महानगरपालिका आजच ॲक्शन मोडमध्ये का आली हे आम्ही आयुक्तांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। परंतु आता घटनास्थळावरून ही संपूर्ण दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत। येथे जर आपण पाहिलं तर संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची ही प्रशासकीय यंत्रणा आपल्याला या ठिकाणी पाहायला पोलिसांच्या माध्यमातून जे नागरिक उभे आहेत त्यांना इथून हटविण्यासाठी आपण बघू शकतो। पोलीस या ठिकाणी आलेले आहेत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आहेत आपण बघू शकतो। जे नागरिक या ठिकाणी थांबलेले आहेत त्यांना आपण बघू शकतो। पोलिसांच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणून हटविण्यात येत आहे आणि संपूर्ण ही घटनास्थळाची दृश्य ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचवत। महत्त्वाचं म्हणजे एवढ्या अनधिकृत इमारती उभ्या राहीपर्यंत, एवढं बांधकाम होईपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं, याच्यामध्ये कोणता भ्रष्टाचार आहे का, कोणते अधिकारी यामध्ये दोषी आहेत, त्यांच्यावरती कार्यवाही होणार का, करोडो रुपयांचा व्यवहार झाला आहे का, जर व्यवहार नसेल झाला तर एवढ्या इमारती या ठिकाणी कशा उभ्या राहिल्यात असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतो। आणि समोरच्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव असतील, सहाय्यक आयुक्त मनीष जोशी असतील, अतिरिक्त आयुक्त पाटोळे असतील, सगळे या ठिकाणी आलेले आहेत आणि ही कारवाई या ठिकाणी सुरू आहे। परंतु आम्ही जेव्हा आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला तेव्हा माध्यमांना या ठिकाणी रोखण्यात आलेलं आहे। एवढ्या गगनचुंबी इमारती ठाणे महानगरपालिकेच्या कोणत्याच अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवाय कशा उभ्या राहिल्या अशा प्रश्नाचा तो या ठिकाणी पुन्हा निर्माण होते। आपण बघू शकतो एवढं बांधकाम या ठिकाणी कसं होऊ शकतं, याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला आहे का, कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली आहे का, जर उलाढाल नसेल झाली तर एवढा मोठ्या इमारती या ठिकाणी कशा उभ्या राहिल्या असा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी निर्माण होतो। आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना, हे लाईव्ह पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण अनधिकृत इमारतींमध्ये घर घेणं टाळावं आणि आपण बघू शकतो अशी कारवाई जी आहे ती कधीही ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून होऊ शकते। आणि समोर आपण बघू शकतो संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि आयुक्त सौरभ राव असतील, संपूर्ण टीम आपल्याला येथे आलेली पाहायला मिळते। आणि या संपूर्ण घटनास्थळाची ही दृश्य आता पोलिसांच्या माध्यमातून जी गर्दी या परिसरामध्ये झालेली त्यांना मागे हटविण्यात आलेला आहे। आणि कौसा परिसरातील चौधरी कंपाऊंड आणि खान कंपाऊंड प्रचंड प्रसिद्ध असा हा परिसर आहे। अगदी दोस्ती कॉम्प्लेक्सच्या मागेच ह्या सगळ्या इमारती आहेत आणि या अनधिकृत इमारती असल्याचं आता समोर आलेलं आहे। कोणाच्या आशीर्वादाने या इमारती एवढ्या उभ्या राहिल्या हा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतोय। आणि आज ठाणे महानगरपालिका प्रशासनाला जाग आली आहे। ही कारवाई तात्पुरत्या स्वरूपाची असणार आहे का हाही प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते। आणि आता आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कारवाई या ठिकाणी सुरू आहे। माध्यमांना पुढे जाण्यापासून रोखण्यात आलेलं आहे आणि संपूर्ण आपण जर पाहिलं तर जे खाली गाळे होते त्यांचं या ठिकाणी आपण जर बघितलं तर ते तोडण्यात आलेले आहेत आणि ही कारवाई आपण बघू शकतो। येथून ही सगळी कारवाईची लाईव्ह दृश्य आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत। या इमारती आपण जर पाहिलात तर यांच्यावरती ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते आणि संपूर्ण ही घटनास्थळावरची दृश्य आपण पाहत आहोत कशा प्रकारे या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आलेली आहे आपल्याला पाहायला मिळते। आणि एवढं बांधकाम कशा प्रकारे कुठल्याही
अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाशिवाय उभं राहतं असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतं। एवढं बांधकाम होईपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं, याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आर्थिक व्यवहार झालाय का, आणि महत्त्वाचं म्हणजे जे कोणी अधिकारी यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार का, हा प्रश्न जो आहे तो पुन्हा एकदा निर्माण होतोय। एवढ्या इमारती आपण जर पाहिलं तर आताही खाली जी कारवाई करण्यात आलेली आहे, जे गाळे होते त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली आहे, परंतु वरती आपण जर पाहिलं तर लोक राहत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक लोक आपल्या घरातून खाली कशा प्रकारे कारवाई सुरू आहे हे पाहताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एवढं सगळं होईपर्यंत, एवढं बांधकाम होईपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतोय। आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आव्हान असेल की आपण घर घेताना ते बांधकाम अधिकृत आहेत का अनधिकृत आहेत हे पाहावं, आणि अधिकृत इमारतींमध्येच अधिकृत ठिकाणीच आपलं घर किंवा गाळा घ्यावा, नाहीतर अशी परिस्थिती आपल्यावरती ही ओढावू शकते। आणि मुंब्र्यातली सगळी दृश्य आम्ही आपल्याला दाखवत आहोत। खान कंपाऊंड आणि चौधरी कंपाऊंड परिसरात आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेची ही कारवाई सुरू आहे, आणि ही धातूरमातूर कारवाई आहे का कायम स्वरूपाची कारवाई आहे तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की आपण खाली जर पाहिलं तर गाळ्यांवरती कारवाई करण्यात आलेली आहे, परंतु वरती लोक मोठ्या प्रमाणात राहत आहेत। तात्पुरत्या स्वरूपाची ही कारवाई असणार आहे का, मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा, अतिरिक्त पोलीस फौजफाटा या संपूर्ण परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। ठाणे महानगरपालिकेची सगळी यंत्रणा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात। येथे काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं वृत्त ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं होतं। त्याची ही बातमी ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली होती। आता आपण जर पाहिलं तर अगदी या इमारती ज्या आहेत एवढ्या मोठ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या आहेत, आणि एवढं बांधकाम होईपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं, अतिक्रमण विभाग काय करत होतं असा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतोय। आणि एवढं बांधकाम उभं राहिल्याच्या नंतर जेव्हा कोर्टाचे आदेश आले त्याच्यानंतरच ही कारवाई का केली जाते असा प्रश्न निर्माण होतो। आणि महत्त्वाचं म्हणजे एवढं बांधकाम उभं राहीपर्यंत याच्यामध्ये कुठला करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार झालाय का असा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। जर करोडो रुपयांचा आर्थिक व्यवहार नसेल झाला तर मग एवढं बांधकाम कसं उभं राहिलं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आणि एवढं बांधकाम उभं राहीपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं हा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतोय। आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो ही कारवाई सुरू आहे, परंतु या कारवाईवरती आपण जर पाहिलं तर प्रश्नचिन्ह निर्माण होतोय। एवढे दिवस ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं, एवढ्या गगनचुंबी इमारती उभ्या राहीपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं हा प्रश्न या ठिकाणी पुन्हा निर्माण होतोय। आणि आयुक्त आलेले आहेत या ठिकाणी, आम्ही आयुक्तांशीही बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि या कारवाईविषयी त्यांच्याशीही संवाद साधून माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही ठाणे लाईव्हच्या माध्यमातून करणार आहोत। परंतु ही घटनास्थळाची संपूर्ण दृश्य आम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत लाईव्ह पोहोचत आहोत। मोठमोठ्या JCBच्या माध्यमातून हे बांधकाम या ठिकाणी जमीनदोस्त केलं जात आहे, परंतु खाली कारवाई सुरू आहे, वरती लोक राहतात। आपण जर पाहिलं तर काही घरांमध्ये आपल्याला लोक पाहायला मिळतात, त्यांचे कपडे त्यांचं सामान वरती पाहायला मिळत आहे। आपण बघू शकतो ही कारवाई या ठिकाणी सुरू आहे। मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा, अतिरिक्त पोलीस फौजफाटा आपल्याला या संपूर्ण परिसरामध्ये पाहायला मिळतोय। पोलिसांच्या माध्यमातून या संपूर्ण परिसरात सुरक्षा पोहोचवली जाते आणि लोकांचं सामान आपण बघू शकतो त्यांनी या ठिकाणी रस्त्यावरती काढलेलं पाहायला मिळतंय। ठाणे महानगरपालिकेची सर्व्हिस यंत्रणा आपल्याला येथे पाहायला मिळते, परंतु एवढं बांधकाम होईपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतोय। आणि हे बांधकाम उभं राहीपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं, याच्यामध्ये कुठला आर्थिक व्यवहार झाला आहे का, जर आर्थिक व्यवहार नसेल झाला तर एवढ्या मोठ्या इमारती
कशा प्रकारे उभ्या राहिल्या हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आणि महत्त्वाचं म्हणजे आता जिथे सर्व प्रशासकीय यंत्रणा आहेत तेथे जाण्यापासून माध्यमांना का रोखलं जात आहे हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय। आम्ही जेव्हा तेथे गेलो, कारवाई सुरू आहे, तिथे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव असतील, मनीष जोशी असतील, शंकर पाटोळे असतील, तिथे आम्ही जाण्याचा प्रयत्न केला। तिथे जाण्यापासून माध्यमांना रोखण्यात आलं, थांबविण्यात आलं। आणि आता मग बघू शकतो एवढ्या अनधिकृत इमारती उभ्या राहेपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन, ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी काय करत होते, याच्यामध्ये कोणता मोठा आर्थिक व्यवहार झाला आहे का, आणि जर आर्थिक व्यवहार नसेल झाला तर मग एवढ्या इमारती या परिसरामध्ये कशा प्रकारे उभ्या राहिल्या हा प्रश्न जो आहे तो निर्माण होतोय। आणि आता जिथे कारवाई सुरू आहे तिथे सर्व ठाणे महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा आहेत, तेथे जाण्यापासून माध्यमांना का रोखलं जात आहे हा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतोय। आणि संपूर्ण घटनास्थळाहून मुंबऱ्याच्या चौधरी कंपाऊंड आणि खान कंपाऊंड या परिसरातली ही दृश्य, ही ठाणे महानगरपालिकेची कारवाई ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे ही कारवाई आपण जर पाहिली तर या कारवाईवरतीही प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। खाली जे गाळे आहेत त्यांची दिवाळे या ठिकाणी तोडण्यात आलेली आहे, परंतु वरती आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात लोक आताही त्यांच्या घरामध्ये असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे ही कारवाई कशा स्वरूपाची आहे यावरती ही प्रश्नचिन्ह जे आहे तो निर्माण होते। तात्पुरत्या स्वरूपात ही थातूरमातूर कारवाई करतात की कायमस्वरूपी या ठिकाणी ही कारवाई केली जाणार तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि आता मग पुन्हा एकदा जिथे आयुक्त आहेत तिथे जाण्याचा प्रयत्न करणार आहोत। ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आयुक्तांसोबत बोलण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि ही संपूर्ण घटनास्थळावरून ही दृश्य, ही अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत सर्वप्रथम लाईव्ह पोहोचवत आहोत। आपण बघू शकतो संपूर्ण परिसरामध्ये एवढं मोठ्या प्रमाणात बांधकाम झालेलं आहे आणि कोणाच्या आशीर्वादाने हे बांधकाम झालेलं आहे हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आणि एवढ्या इमारती या ठिकाणी उभ्या राहेपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन नेमकं काय करत होतं, याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा आर्थिक व्यवहार झाला आहे का, जर आर्थिक व्यवहार नसेल झाला तर एवढा बांधकाम या ठिकाणी कशा प्रकारे उभं राहिलं आहेत हाही प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे। आणि आपण बघू शकतो ही कारवाई ठाणे महानगरपालिकेची या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। येथील बांधकाम जे आहे ते जमीनदोस्त करण्यात आलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळतात। ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत, त्याच्यावरती ही कारवाई होणार का तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु आता आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा, संपूर्ण पोलीस दल असेल, अतिरिक्त दल असेल ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या खान कंपाऊंड परिसरात आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि ही संपूर्ण कारवाई आपल्याला पाहायला मिळते। संपूर्ण ही प्रशासकीय यंत्रणा आपल्याला या परिसरात पाहायला मिळते आणि नागरिकांना पुढे जाण्यापासून रोखलं जाते।
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून ही कारवाई या ठिकाणी सुरू आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संपूर्ण कारवाईवरती ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आमचंही लक्ष आहे. आम्ही आयुक्तांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्याकडनं या कारवाईविषयी काय माहिती मिळते तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. आणि ठाणे लाईव्हच्या माध्यमातून ही संपूर्ण कारवाईची ही लाईव्ह अपडेट आम्ही आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतात आणि आपण बघू शकतो संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणाच आपल्याला या ठिकाणी ॲक्शन मोडमध्ये आलेली पाहायला मिळते आणि या संपूर्ण अनधिकृत बांधकामांवरती ठाणे महानगरपालिकेचा हातोडा या ठिकाणी पडताना आपल्याला पाहायला मिळतो. आयुक्त सौरभराव आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात या परिसरामध्ये हे अनधिकृत बांधकाम झालं होतं आणि आता हे अनधिकृत बांधकाम पाडण्यासाठी ठाणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळते. एवढं बांधकाम उभंच कसं राहिलं हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे आणि एवढं बांधकाम उभे राहेपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं असा प्रश्न या ठिकाणी पुन्हा एकदा निर्माण होतो आहे. आणि आता मग बघू शकतो ही संपूर्ण यंत्रणा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आयुक्त सौरभराव हे देखील आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात. सहाय्यक आयुक्त मनीष जोशी असतील, अतिरिक्त आयुक्त शंकर पाटोळे असतील तेही या दृश्यांमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. संपूर्ण ठाणे महानगरपालिकेची ही यंत्रणा आपल्याला या परिसरामध्ये पाहायला मिळते. कारवाई या ठिकाणी सुरू असतात आपल्याला पाहायला मिळतं आणि आयुक्त सौरभराव देखील आपल्याला समोरच्या दृश्यांमध्ये पाहायला मिळतात.
अनधिकृत इमारतींवरती या ठिकाणी कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आयुक्त सौरभराव आपल्याला समोरच्या दृश्यामध्ये पाहायला मिळतात आणि हे जे संपूर्ण अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई सुरू होताना आपल्याला पाहायला मिळतं। महत्त्वाचं म्हणजे एवढं बांधकाम होईपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन काय करत होतं हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे। आपण आयुक्तांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यांचंही म्हणणं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि समोरच्या दृश्यांमध्ये ही कारवाई होताना आपल्याला पाहायला मिळते। एवढं बांधकाम होईपर्यंत ठाणे महानगरपालिका प्रशासन नेमकं काय करत होतं हाही प्रश्न आपण प्रशासकीय यंत्रणांना विचारणार आहोत आणि समोरच्या दृश्यांमध्ये ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्यासोबत अतिरिक्त आयुक्त शंकर पाटोळे असतील, मनीष जोशी असतील, हे सगळे पाहायला मिळतात। खाली ठाणे महानगरपालिका ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळते। अनधिकृत बांधकामांवरती ठाणे महानगरपालिकेचा हातोडा पडताना आपल्याला पाहायला मिळते। महत्त्वाचं म्हणजे स्वतः ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव हे फील्डवरती आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण अनधिकृत बांधकामांचा आढावा घेण्यात येतोय आणि महत्त्वाचं म्हणजे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा त्यांच्यासोबत या ठिकाणी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि जिथे जिथे अनधिकृत बांधकाम आहे तेथे ठाणे महानगरपालिकेचा हातोडा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण या परिस्थितीचा आढावा स्वतः ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभराव हे फील्डवरती उतरून घेताना आपल्याला पाहायला मिळतं। संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा यावेळी त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळते आणि अनधिकृत बांधकामांवरती हा ठाणे महानगरपालिकेचा हातोडा पडताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि संपूर्ण हे बांधकाम आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून त्याचा आढावा घेण्यात येतो। आपण देखील वरती जाणार आहोत आणि कशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेची ही कारवाई मुंब्रा परिसरात सुरू आहे, खान कंपाऊंड परिसरामध्ये सुरू आहे याचा आढावा आम्ही घेत आहोत आणि संपूर्ण अपडेट ठाणे लाईव्हच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवत आहोत आणि आयुक्तांकडून संपूर्ण हे बांधकाम पाहिलं जातं आणि संपूर्ण या परिसरातील अनधिकृत बांधकाम आहे त्याच्यावरती कारवाई सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते।